अपान समायुक्त, प्राण आणि अपान यांचे युक्त होऊन चतुर्विधम अन्नम पचामी, चारी प्रकारचं अन्न मी पचवतो, भगवंत सांगतात. सर्व प्राण्यांच्या देहात स्थित असलेला मीच वैश्वानर अग्निरूपाने प्राण आणि अपान यांनी युक्त होऊन चारी प्रकारचे अन्न पचवतो. आता त्या 2 श्लोकामध्ये भगवंताने काय सांगितलं, की विभूती सांगितल्या, नाही का? की कुठल्या विभूती सांगितल्या, की सूर्य, चंद्र, अग्नी याच्यामध्ये मी आहे. त्यांच्या तेजामध्ये मी आहे. नंतर त्यांनी सांगितलं, की मी हे पृथ्वीला धारण करतो, पृथ्वीमध्ये प्रवेश करून आणि त्या सर्व गोष्टींना मी धरून धरून ठेवतो आणि चंद्राच्या रसात्मकतेने मी सर्व अन्नधान्यांमध्ये मध्ये मी चव रस इन्व्हाईट करतो, इन्स्टिल करतो. हे सगळं त्यांनी सांगितलं. आणि आता काय सांगतात ते की म्हणजे समष्टी रूप सांगितलं. तर ते समष्टी तेजोमय अपरिमित माया शक्तीने पृथ्वीला आणि सगळ्या भूतमात्रांना आधार देणारा जो परमेश्वर आहे, तो सर्व प्राणीमात्रांच्या मध्ये स्थिर आहे. आणि तो कसा प्रकट होतो असं सांगितलं. अहम वैश्वानरो भूत्वा, मी अग्निरूप होऊन प्रकट होतो. कुठं तर पोटामध्ये. वैश्वानर रूपाने म्हणजे जठर अग्नी, म्हणजे आपल्याला जी भूक लागते, विशिष्ट बायोलॉजिकल क्लॉक आहे. अमुक वेळेला भूक लागते. सकाळी भूक लागते, दुपारी भूक लागते, संध्याकाळी भूक लागते. वैश्वानर रूपाने म्हणजे जठराग्नी रूपाने कार्य करतो. कोण ही भूक भूक कोण तयार करतो? तहान कोण तयार करतो? तो भगवंत तयार करतो. प्राण आणि अपान वायूंच्या सहाय्याने जठराग्नी तयार होतो, उद्दीपित होतो आणि त्याच्यातून सर्व प्रकारचं अन्न पण पचवलं जातं. श्रुतीमध्ये सुद्धा याबद्दल उल्लेख आहे, की अग्नी हा वैश्वानर आहे आणि पुरुषाच्या आतमध्ये स्थित आहे आणि तो खाल्लेले अन्न पचवतो. अयम अग्निर्वैश्वानरो योयमंत पुरुष येनेद अन्नम पच्यते, असे तर श्लोक आहे. म्हणजे अग्नी वैश्वानर आहे आणि तो पुरुषाच्या आतमध्ये म्हणजे स्थित आहे आणि तो खाल्लेले अन्न पचवतो. आता ह्यांनी काय म्हणलं, की पचाम्यन्नम चतुर्विधम. चतुर्विधम म्हणजे काय? 4 प्रकारचं अन्न. कुठलं आहे 4 प्रकारचं अन्न? तर 4 प्रकारचं अन्न म्हणलं जातं भोज्य, भक्ष्य, लेह्य आणि चोष्य, असं 4 टाइप्स सब टाइप्स म्हटले जातात अन्नाचे. जे अन्न चावून खाल्लं जातं त्याला भक्ष्य म्हणतात. जे द्रवयुक्त असल्यामुळे पिता येतं त्याला भोज्य म्हणतात. म्हणजे चहा, कॉफी, दूध, रस वगैरे. जे चाटून खाण्याचे सर्व पदार्थ आहेत, त्यांना लेह्य असं म्हणतात. म्हणजे चटणी, लोणचे, श्रीखंड वगैरे, वगैरे. म्हणजे शोषून खायचे जे पदार्थ आहेत त्यांना चोष्य म्हणतात. म्हणजे ऊसाचे कांडी आपण खातो. तर ते चोष्य झालं. तर हे भक्ष्य, भोज्य, लेह्य आणि चोष्य असे 4 प्रकारचे अन्नाचे प्रकार आहेत. जे भाकरी आपण चावून खातो, दूध पितो, चटणी चाटतो आणि ऊस आपण चोखतो. तर अशा प्रकारचे हे सगळ्या प्रकारच्या अन्नाचं पचन जे आहे ते कोण करतं? तर पचाम्यन्नम चतुर्विधम. कोण करतं? भगवंत करतो. कसं करतो? अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहम आश्रितः प्राण अपान समायुक्तः पचाम्यन्नम चतुर्विधम. म्हणजे मी प्राण आणि अपान प्रोसेस करून हे सगळं मी पचवतो अन्न. हे 4 प्रकारचं अन्न मी परमात्मा वैश्वानर रूपाने पचवतो. यामधून भगवान काय सूचित करतात? तर खाण्याचे पदार्थ मीच आहे. तसंच खाणारा आणि पचवणाराही मीच आहे. जे आपण नेहमी टर्म्स वापरतो, राम करता, राम भोगता, तसं देणाराही तोच आणि पचवणाराही तोच, खायला घालणाराही तोच, खाणाराही तोच. त्यामुळे परमेश्वरच निरनिराळ्या रूपामध्ये सर्व प्राणीमात्रांचं पोषण करतो, सर्व प्राणीमात्रांचं वर्धन करतो आणि सर्व प्राणीमात्रांचं रक्षण करतो. त्यामुळे अन्न हे परब्रह्म स्वरूप आहे आणि अन्न पचवणारा जठराग्नी सुद्धा ब्रह्मस्वरूप आहे. आता मी प्राण्यांचा डॉक्टर आहे. गंमत अशी की प्राणी आजारी पडले, आता माणसाच्या बाबतीत कसं असतं, की माणूस सगळं सांगतो. माझं अंग दुखतंय, माझा गुडघा दुखतोय, माझा कोपर दुखतोय, माझा खांदा दुखतोय किंवा व्हॉटएव्हर काय असेल ते. किंवा माझं पोट बिघडलंय, माझं काही जे काय असेल ते.
प्राणी काही सांगत नाहीत. प्राणी सगळ्यात पहिल्यांदा काय करतात, खाणं बंद करतात. खाणं बंद केलं, की आम्ही ओळखतो, की इथं काहीतरी अ, अडचण आहे. मग आमच्या काही डायग्नोस्टिक टूल्सच्या प्रयत्नाने आम्ही त्याला ट्रीटमेंट द्यायला सुरुवात करतो. त्यामुळे अन्न हे परब्रह्मस्वरूप आहे आणि अन्न पचवणारा जठराग्नी सुद्धा ब्रह्मस्वरूप आहे आणि इथं ते कार्य जर बिघडलं प्राणापानाचं तर ते हे कार्य बिघडतं. त्यामुळे अन्न खाण्याची क्रिया ही ब्रह्मच आहे आणि मगाशी आपण ती चर्चा केली त्याप्रमाणे त्यामुळेच अन्न सेवन करताना, अन्न ग्रहण करताना आणि अन्न खाण्यायोग्य तयार करताना आपल्यामध्ये अतिशय सात्विक आणि चांगले भाव असायला हवेत. जेणेकरून आपल्याला ते भगवंताला ते आपल्या म्हणजे योग्य जठराग्नी देऊन ते पचवता येईल. एक गीतेमधला मला वाटतं 4थ्या अध्यायातला 24वा श्लोक आहे. ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर् ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधिना. म्हणजे साधकांनी अत्यंत स्थूल दृष्टी काढून तिथं परमेश्वराची विभूती किंवा महिमा या दृष्टीने ते पाहायला पाहिजे, की मी हे ब्रह्मार्पण करतोय. अन्न मी जेवतो नाही, मी ते ब्रह्मार्पण करतोय. हवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ही आहुती ब्रह्मालाच देतोय आणि ते ब्रह्मालाच मिळणार आहे आणि हे कर्म मी ब्रह्मासाठीच करतोय. त्यामुळे स्वतःचा अहंकार जाळायचा, स्वतःचं व्यक्तिगत राग, द्वेष हे सगळं सोडून द्यायचं आणि त्याचे होणारे त्यामुळे परिणाम काय होतील? कमी होतील आणि अ, मन शुद्ध होईल, चित्त शुद्ध होईल आणि हे अन्न किंवा जे अ, अन्न आहे, प्रकाश आहे, हे सर्व आपल्याला हितकारक राहील आणि देवाच्या कृपेने आपण त्याच्यातनं चांगलं ते घेऊन चांगले होऊ. चांगलं आपलं पोषण होईल, वर्धन होईल आणि रक्षण सुद्धा होईल. त्यासाठी फक्त काय करायचंय आपल्याला, की ही जाणीव सारखी ठेवायची आहे, की ह्या सर्वांमध्ये परमेश्वर आहे आणि हा परमेश्वरच हे करून देतोय. परमेश्वरानेच मला हे अवेलेबल केलेलं आहे. तर मला रिस्पेक्ट केलं पाहिजे आणि आदर करून मी त्याचं सेवन केलं पाहिजे. असं आपल्याला जेव्हा सांगता येईल आपल्या मनाला, तेव्हा नक्कीच त्या अन्नाचा आपल्याला फायदा होईल. अ, असं ते याच्यातनं बहुतेक भगवंतांना विशद करायचं असावं, असं वाटतं. माऊलींनी याच्याबद्दल काय म्हणलंय ते बघूया थोडक्यात. माऊली म्हणतात, "मी सर्व प्राण्यांच्या देहात जठराग्नी होऊन प्राण आणि अपान यांच्या सहाय्याने शुष्क, स्निग्ध, सुपक्व आणि विदग्ध या 4 प्रकारचं अन्न पचवतो." असं माऊलींनी म्हटलेलं आहे. शुष्क, स्निग्ध, शुष्क म्हणजे कोरडं, स्निग्ध म्हणजे ऑइली, सुपक्व आणि विदग्ध म्हणजे फायबरस आणि हे फ्लुइड असं 4 प्रकारचं अन्न पचवतो. त्याच्यात काय म्हणतात, "म्हणून प्राणी जातांचा घटी करुणी कंदावरी आगीठी दीप्ती जठरी किरीटी मीची जालो." एवढ्याकरता प्राणीमात्रांच्या शरीरात नाभिस्कंदावर आगटी तयार करून म्हणजे नाभी म्हणजे बेंबी, नाभिस्कंदावर आगटी तयार करून म्हणजे अग्नी तयार करून अर्जुना पोटातील अग्नी मीच झालो असं ते सांगतात. हे सिम्बॉलिक आहे, की बाबा भूक कशी लावतो मी तर मी बेंबीवर अगटी तयार करतो आणि त्याच्यातनं भूक लागते. प्राणापानाचा जोड भाती फुंक फुंकोनिया अहोरात्री आटी तसे नेणो किती उदरा माझी. प्राण आणि अपान रूपी जोड भात्याने रात्रंदिवस फुंक फुंकून मी पोटामध्ये किती अन्न पचवतो हे कळत नाही. जसं लोहाराचा भाता असतो ना, वर खाली, वर खाली, ऐरणीच्या देवा वगैरे तुम्ही गाणं बघितलं असेल. त्याच्यामध्ये तो ओढणारा भाता असतो, फुगतो, कमी होतो, फुगतो, कमी होतो. तसं प्राण आणि अपान या वायूंचा जोड भात्याने रात्रंदिवस फुंक फुंकून पोटामध्ये मी किती अन्न पचवतो हे कळत नाही असं भगवंत म्हणतात. शुष्के अथवा स्निग्धे सुपक्वे का विदग्धे परी मीची का चतुर्विधे अन्ने पची. कोरडी अथवा स्निग्ध, चांगली शिजलेली किंवा करपलेली अशी 4ही प्रकारची अन्ने आहेत. परंतु 4ही प्रकारच्या अन्नांना अर्जुना मीच एकटा पचवतो. एवं मीची आघवे जन, जना जीवविते मीची जीवन, जीवनी मुख्य साधन वन्नीही मीची. वन्नी म्हणजे अग्नी. याप्रमाणे सर्व प्राणी मीच आहे. सर्व प्राण्यांना जगवणारे अन्नही मीच आहे.
अन्न जिरवण्याचा कामी मुख्य साधन जो जठराग्नी, अन्न पचवण्याचं जे काम जठराग्नी करतो, तोही मीच आहे. आता ऐसी याही वरी काही सांगो व्याप्तीची नवाई, येथ दुजे नाहीची घेई सर्वत्र मीगा. आता माझ्या व्याप्तीची अपूर्वता यापेक्षा काय सांगू अर्जुना? या विश्वामध्ये सर्व ठिकाणी दुसरं कोणीच नाही. मीच आहे. सर्व ठिकाणी मी आहे हे लक्षात ठेव. हे जाणून घे. तरी कैसेनी पा वेखे सदा सुखीये एके, एके तिये दुःखे क्रांते भूते. मग या विश्वामध्ये कित्येक प्राणी दिसण्यात सदा सुखी आणि कित्येक प्राणी दुःखाने व्याकुळ झालेले असे आढळतात. असे स्वरूपच वैचित्र्य कोणत्या रूपाने निर्माण झाले? हा प्रश्न पडतो. मग सगळीकडे जर भगवंत असेल तर सगळीकडे आनंदी आनंदच असायला पाहिजे. मग असं का होतं? काही सुखी दिसतात, काही दुःखी दिसतात, काही भुकेलेले दिसतात, काही सधन दिसतात. जैसी सगळी वाटणी एकेची दीपे दिवे लावणी झाली कान देखणी उरली एके. याप्रमाणे संपूर्ण नगरात एकाच दिव्याने दिवे लावल्यावर काही दिवे प्रकाश न पाडणारे असे का राहिले? अशी शंका अर्जुनाच्या मनात येऊ शकते. ते माऊलीच सांगतात भगवंताच्या रूपाने. ऐसी हन उखी विखी करीत आहासी मानसी की परिसन तेही निकी शंका फेडी. असे तर्क-वितर्क तू आपल्या मनात करीत असलास तरी त्याविषयी तू ऐक आणि तू आपल्या शंकेचे निवारण करून घे. "पै आघवा मीची असे, येथ नाही की राहणारीसे. देअर इज नो डाउट दॅट आय एम एव्हरीवेअर. पै आघवा मीची असे, परी प्राणियांची या उल्हासे बुद्धी ऐसा." सर्वत्र मीच आहे खरोखर याच्यामध्ये काही शंका नाही. पण प्राण्यांचे अंतःकरण रूप उपाधी जशी शुद्ध आणि अशुद्ध असेल, त्याप्रमाणे मी त्यांना तसा व्यक्त होतो त्यांच्या ठिकाणी. जैसे एकची आकाश ध्वनी वाद्य विशेषी आनानी वाजावे पडे भिन्नी नादांतरी. कसं हे कसं एक्सप्लेन केलंय त्यांनी? की ज्याप्रमाणे एकच आकाश ध्वनी निरनिराळ्या विशेष वाद्यातून निरनिराळ्या अनेक नादांच्या रूपाने बाहेर पडतो. ध्वनी सेमच आहे सा, रे, ग, म, प, ध, नि, सा. पण तो तबल्यामधनं वेगळा बाहेर पडतो, संतूरमधनं वेगळा बाहेर पडतो, सरोदमधनं वेगळा बाहेर पडतो, हार्मोनियममधनं वेगळ्या प्रकारे बाहेर पडतो. अशा प्रकारे प्रत्येक सेमच असतं. 7च सुरांचं विश्व आहे समजा. पण ते त्या त्या गुणवैशिष्ट्यानुसार त्याच्यातनं ते बाहेर पडतं. का लोकचेष्टी वेगळाला जो हा एकची भानू उदयला, तो आनानी परी गेला उपेगासी. किंवा हा उगवलेला सूर्य तो एकच आहे. परंतु लोकांच्या वेगवेगळ्या व्यापारामध्ये निरनिराळ्या उपयोगास गेला. म्हणजे कोणाला कशा पद्धतीने उपयोग होतो उन्हाचा, कोणाला कशा पद्धतीने उपयोग होतो. नाना बीज धर्मानुरूप झाडी उपजवी आप तैसे परिणमले स्वरूप मासे जीवा. एकच पाणी निरनिराळ्या बियांच्या धर्माप्रमाणे निरनिराळ्या झाडांमध्ये निरनिराळ्या रसांच्या परिणामाला पावते. म्हणजे काय? बी वेगवेगळं असतं, पाणी एकच असतं. माळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जातं. पण कुठेतरी ऊस उगवतो, कुठं हळद उगवते, कुठं भाजीपाला उगवतो. का? तर कारण ते त्याच्या त्या बीजाच्या गुणधर्माप्रमाणे ते उगवतं. पण पाणी एकच असतं. पाणी हे स्वरूप समजा भगवंताचं आहे. त्यामुळे का लोकचेष्टी वेगळाला जो हा एकची भानू दिला तो अनानी परी गेला उपेगासी. नाना बीज धर्मानुरूप झाडी उपजवी आप तैसे परिणमले स्वरूप मासे जीवा. अगा नेणा आणि चतुरा पुढा निळयाचा दुसरा नेणा सर्पत्वे झाला येरा सुखा लागी. पुढे काय म्हणतात? म्हणतात की अर्जुना अरे अज्ञानी आणि ज्ञानी यांच्या पुढे असलेल्या दोन पदरांचा समजा नीलमण्यांचा हार आहे. तर हा हा अज्ञानाला अ, अज्ञानी माणसाला तो 2 पदरांचा नीलमण्यांचा हार सापाप्रमाणे वाटतो, भीती उत्पन्न करणारा. त्याच्यातनं भीती वाटते. पण तोच हार जो ज्ञानी असतो, त्याला कळतो की हा हा नीलमण्यांचा हार आहे आणि तो त्यामुळे त्याला आनंद वाटतो. त्याला त्याच्यातनं प्रसन्नता येते. तो सुखी होतो. तर हे अज्ञानी आणि ज्ञानी अ, याचं ते परसेप्शन आहे. म्हणजे जसा चष्मा तुम्ही घालाल तसं विश्व दिसतं, तशा पद्धतीने आहे. पण म्हणजे सगळीकडे भगवंत आहेच. पण यू हॅव टू इन्कल्केट पॉवर इन युअरसेल्फ की ते
रिअलायझेशन करून घेणं, की येस हे आहे आणि हे चांगलं आहे. जसं अन्नाविषयी म्हणत होतो, की तसं हे असो स्वातीचे उदक, शुक्ती मोती व्याळी विख, तैसा सज्ञानाची मी सुख, दुःख तो अज्ञानासी. मी कसा आहे, एका स्वाती नक्षत्राचं पाणी आहे, ते शिंपल्यामध्ये पडलं की त्याचं मोती होतं आणि सापाच्या तोंडात त्याचं विष होतं. त्याप्रमाणे की ज्ञानी जो मनुष्य त्याला सुख देतो आणि अज्ञानाला मी दुःख देतो. असं माऊलींनी फार सुंदर पद्धतीने विशद केलंय बघा हा श्लोक, की ज्याच्यामध्ये भगवंतांनी सांगितलं की प्राण आणि अपान या दोन्हीच्या समयुक्त करून मी हे अन्न पचवतो. याच्या पुढे जाऊन त्याचं फिलॉसॉफी अतिशय सुंदर पद्धतीने ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला व्यक्त केली आहे. आता आपली वेळ झाली त्यामुळे आज मी इथं थांबतो. त्याच्यापुढे आरती सोनी वहिनी म्हणणार आहेत. ते आहे का? जॉईन झालं? आहे मी. हा हा, आरती आपण म्हणावी. ओम जय भगवद गीते, ओम जय भगवद गीते, हरिः कमल विहारिणी, हरिः कमल विहारिणी, सुंदर सुपुनीते. ओम जय भगवद गीते, कर्म सुमर्म प्रकाशिनी, कामासक्ति हरा, मय्या कामासक्ति हरा, तत्वज्ञान विकाशिनी, तत्वज्ञान विकाशिनी, विद्या ब्रह्म परा. ओम जय भगवद गीते, निश्चल भक्ति विधायिनी, निर्मल मलहारी, मैया निर्मल मनहारी, शरण रहस्य प्रदायिनी, शरण रहस्य प्रदायिनी, सब विधि सुखकारी. ओम जय भगवद गीते. राग द्वेष विदारिणी, कारिणी मोद सदा, मैया कारिणी मोद सदा, भव भयहारिणी तारिणी, भव भयहारिणी तारिणी, परमानंद प्रदा. ओम जय भगवद गीते. आसुर भाव विनाशिनी, नाशिनी तमरजनी, मैया नाशिनी तमरजनी, दैवी सद्गुणदायिनी, दैवी सद्गुणदायिनी, हरिरसिका सजनी. ओम जय भगवद गीते. समता त्याग सिखावनी, हरिमुख की बानी, मैया हरिमुख की बानी, सकल शास्त्र की स्वामिनी, सकल शास्त्र की स्वामिनी, श्रुतियों की रानी. ओम जय भगवद गीते. दया सुधा बरसावनी, मातु कृपा की जय, मैया मातु कृपा की जय. हरिपद प्रेम दान कर, हरिपद प्रेम दान कर, अपनो कर लीजय. ओम जय भगवद गीते. ओम जय भगवद गीते. ओम जय भगवद गीते. हरिय कमल विहारिणी, हरिय कमल विहारिणी, सुंदर सुपुनीते.
ओम जय भगवद गीते, ओम जय भगवद गीते, ओम जय भगवद गीते. खूप छान. मापारी काकू आहेत सायदान? आहे. हा. म्हणते हा. ना. हा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे असाय दानये. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही दोखी, भजिजो आदि पुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजये होवावे जी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. पंढरीनाथ महाराज की जय. छान. तिन्ही इंटर रिलेटेड श्लोक असल्यामुळे एकत्र घेतले. छान झाला अभ्यास करून. करता तू तेथे तुझी नको. भगवंताने सांगितलं तो करता आहे, तो धरता आहे, सर्व काही करणारा तो आहे. सर्वत्र तो कसा आहे छान सांगितलं. थँक्यू. अन्न पसवणारा तोच आहे, पसवणारा तोच आहे. सगळं फक्त ते आपल्याला जाणून घेतलं पाहिजे आणि पटवून घेतलं पाहिजे. हे आजचे श्लोक खूपच महत्वाचे होते. थँक्यू. आज आपण आता इथं थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.